मित्र तर भरपूर आहेत आपले. तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चालू आहे भावांनो. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसून जाईल भावांनो. त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटवरती यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन इमेज सिलेक्ट करायचा आहे भावांनो तुम्हाला. त्यानंतर कोपऱ्यामध्ये जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. त्यानंतर शेवटपर्यंत त्या इमेजला अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर इमेजच्या साईडला अशा प्रकारे क्लिक करून त्याला अशा प्रकारे खाली ओढायचं आहे सॉन्गच्या थोडं वरती. त्यानंतर तुम्हाला ह्या बीटवरती यायचं भावांनो 7 सेकंडवरती. इथे आल्यानंतर इमेजला स्प्लिट मारून घ्यायचं आहे अगोदर. त्यानंतर परत तो इमेज आपल्याला अशा प्रकारे खाली त्याच्या साईडला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे खाली आणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे परत 7 सेकंडवरती जायचे भावांनो. इथे आल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला एक PNG देईन भावांनो मी अशा प्रकारे. तिला अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं भावांनो इथे शेवटपर्यंत. त्यानंतर परत तुम्हाला फर्स्ट बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक बॉर्डर PNG ॲड करून तिला शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला आपल्या इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट जो इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अगोदर. इफेक्टवरती येऊन 3 डॉट राहायचं आहे. इफेक्टला कॉपी करायचं आहे. त्यानंतर परत बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं भावांनो. बिटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जो पहिला इमेज दिसेल भावांनो आपला त्याच्यावरती यायचं आहे. इफेक्टवरती येऊन 3 डॉट राहायचं आहे. इफेक्टला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर परत बॅक येऊन इफेक्टवरती यायचं आपल्या. त्यानंतर जो दुसरा इमेज आहे त्याच्यावरती यायचं आहे अशा प्रकारे. दुसऱ्या इमेजवरती आल्यानंतर इफेक्टवरती येऊन 3 डॉटवर येऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून परत बॅक यायचं. बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला परत तो दुसरा जो इमेज आपण स्प्लिट मारला होता त्याच्यावरती येऊन इफेक्टवरती येऊन 3 डॉट राहायचं. इफेक्टला पेस्ट करून टाकायचं. अशा प्रकारे इफेक्ट आपण पेस्ट करून घेतलेला आहे भावांनो. त्यानंतर परत बॅक यायचं आपल्या इफेक्टवरती यायचं. परत इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला CC इफेक्ट दिसेल भावांनो. त्याच्या साईडला अशा प्रकारे इथे आपल्याला क्लिक करून ठेवायचं आहे भावांनो थोडा वेळ. त्यानंतर सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे इथे प्लसच्या कीवर ॲड करून त्याला कॉपी करायचं आहे भावांनो. त्यानंतर परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन तुम्हाला परत त्या प्लस कीवर ॲड करून पेस्ट करायचे भावांनो या 2 लेअर. त्या अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती परत अशा प्रकारे प्रेस करून ठेवायचं आहे. प्रेस केल्यानंतर शेवटच्या बीटवरती यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर त्याला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी बॉर्डर PNG ॲड केली होती तिला अशा प्रकारे सर्वात वरती ओढून घ्यायचे भावांनो. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.